मंडळी, आज आपण नागपंचमी निमित्त एक पारंपरिक लाडवाची रेसिपी बघणार आहोत. ही लाडू अतिशय पौष्टिक आहेत, त्यामुळे एरवी सुद्धा तुम्ही हे करून खाऊ शकता आणि तेवढेच टेस्टी. आणि हो, करायला एकदम सोपे आहेत. कुठलाही पाक न करता पटकन होणारे असे हे लाडू आहेत. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता आपण हे जे लाडू करणार आहोत ते पंढरपुरी डाळ किंवा फुटाणा डाळ किंवा डाळव ह्याच्यापासून करणार आहोत. तुम्ही याला काय म्हणता ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता इथं मी मोठ्या 2 वाटी फुटाणा डाळ घेतली. आता हे मिक्सरमधनं आपण एकदम बारीक करून घ्यायची. आता जरी बारीक केली असली तरी ती आपण एकदा चाळून घेऊया, म्हणजे एकदम बारीक पीठ आपल्याला मिळेल. हे बघा, आता हे जे उरलेलं आहे ते पुन्हा एकदा मिक्सरमधनं मी बारीक करून घेणार आहे. आता ते सुद्धा मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे आणि पीठ तयार झालेलं आहे. आता हे पीठ मोजून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पुढचा अंदाज येईल. आता इथं जी वाटी दाखवली आहे त्या वाटीनं 3 वाट्या पीठ मला मिळालेलं आहे. आता हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचंय. बेसनाचे लाडू करताना जसं पीठ भाजत बसावं लागतं तेवढं भाजायची काही गरज नाही. फुटाणा डाळ ऑलरेडी भाजलेली असते, त्याच्यामुळं अगदी थोडा वेळ आपल्याला हे भाजायचं आहे. आणि हे पीठ सुद्धा एकदम हलकं असतं, त्यामुळे भाजायला फार त्रास होत नाही. आता हे पीठ मी नुसतं 2 ते 3 मिनिटं भाजून घेतलंय आणि आता ह्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालते आणि तुपात खमंग वास येईपर्यंत हे पीठ भाजते. हे बघा, इथं आपलं हे पीठ भाजून झालंय. तुम्हाला जर तूप कमी वाटत असेल तर तुम्ही ते वाढवू शकता. एक 6 ते 7 मिनिटं मला हे मिश्रण भाजायला लागलेलं आहे. आता आपण हे एक बाजूला काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आता गूळ घेऊया. इथं मी बारीक चिरलेला गूळ घेतलाय. आता मगाशी 3 वाट्या पीठ होतं, म्हणताना इथं मी 1.5 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलाय आणि त्याच्यात एक पाव वाटी पाणी घातलंय. आता आपल्याला हा गूळ विरघळायचा आहे. ह्याचा काही आपल्याला पाक करायचा नाही. गूळ व्यवस्थित विरघळला आणि त्याला एक छान उकळी आली की आपल्याला बास करायचंय. तर गुळाचे खडे मी असे दाबून दाबून बारीक करून घेत आहे. हे बघा, आता इथं गूळ पूर्ण विरघळलाय आणि त्याला छान उकळी आली आहे. आता आपण गॅस बंद करूया. आपला हा गूळ तयार झालेला आहे. आता ह्याच्याच मध्ये मी थोडीशी वेलची पूड आणि थोडीशी जायफळ पूड काढते आणि आपण जे भाजून ठेवलेलं मिश्रण आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालूया. तुम्हाला माहिती का, फुटाणा डाळमध्ये भरपूर प्रोटीन, फायबर, आयर्न असतात. मुठभर तरी फुटाणे रोज खावेत असं म्हटलं जातं. आता प्रथम मिश्रण जरी पातळ वाटत असेल तरी सुद्धा नंतर जसं गार होईल तसं ते आळून येतं आणि त्याचे लाडू छान बांधले जातात. आता याचा पौष्टिकपणा वाढवण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे तीळ आणि 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं खमंग भाजून घालणार आहोत. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिश्रण गार व्हायला ठेवून द्यायचं. एक छान 10 ते 15 मिनिटात मिश्रण चांगलं गार होतं. बघा, इथं 10 ते 15 मिनिटं झालेत आणि मिश्रण गार झाले आणि कसं मोकळं झालेलं आहे हे तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर मिश्रण फार कोरडं वाटत असेल तर त्याच्यात तुपाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आता लाडवासाठी हे मिश्रण एकदम तयार आहे. आपण याचे लाडू बांधून घेऊया. तर भरपूर पौष्टिक, तेवढेच चविष्ट आणि करायला तितकेच सोपे असे हे लाडू आहेत. रोज एक लाडू तरी अवश्य खावा. असेच आपण इतरही लाडू बांधून घेऊया. मग मंडळी, कसे वाटली आहे तुम्हाला रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.